महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी राज्यातील 1 कोटी लिंगायत समाजाच्या न्याय व हक्कांसाठी महात्मा बसवण्णा यांच्या विचारांची लिंगायत जोडो बसवज्योत रथयात्रा निघणार आहे। मंगळवेढा ते मुंबई परमपूज्य चन्नबसवानंद महास्वामीजी आणि राष्ट्रीय लिंगायत संघ संस्थापक प्रदीप बापू वाले सांगली आणि जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे सोलापूर यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा निघणार आहे, अशी माहिती प्रदीप वाले यांनी दिली। महाराष्ट्रातील लिंगायत समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी बसवज्योत रथयात्रा असून लिंगायत समाज आगामी निवडणुकीत सत्ता कोणाची असावी हे ठरवणार आहे। 60 मतदारसंघात आपण निर्णायक आहोत। या यात्रेत महाराष्ट्रातील विविध संघटना आणि बसवप्रेमींचा सहभाग असणार असल्याचं महाराष्ट्र समन्वयक विजयकुमार हत्तुरे यांनी सांगितलं। लिंगायत समाजाच्या न्याय आणि हक्काच्या मागणीसाठी ही लिंगायत जोडो रथयात्रा काढण्यात आली आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली निघणार आहे। हा संपूर्ण रूट 2100 किलोमीटरचा आहे। जवळपास 60 मतदारसंघातून हा रथयात्रा निघणार आहे। आमच्या मागण्या हे या सरकारनं गेल्या एवढे मोर्चे झाले, आंदोलन झाले, केवळ आश्वासनाशिवाय काही मागण्या पूर्ण केलेल्या आहेत। फडणवीस साहेबांसोबत मंत्रालय सुद्धा आमदार माजी मंत्री विनय कोरे यांच्या माध्यमातून आमची मीटिंग सुद्धा झाली, परंतु समाजाच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। महात्मा बसवेश्वर महामंडळ यांनी स्थापन केलं। पूर्वीपासून आमच्या लिंगायत धर्मातील जे पोट जाती आहेत ओबीसी यांना ऑलरेडी ओबीसी महामंडळाच्या माध्यमातून यांना कर्ज पुरवठा होत होता। केवळ ओपन कॅटेगरी असलेल्या समाजाला हा लाभ मिळत नव्हता, त्यासाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ निर्माण करणार असल्याचे सांगितले आणि त्या पद्धतीनं आज ओपन समाजातील समाजाला एकाला सुद्धा त्याचा कर्ज पुरवठा मिळत नाही, कारण त्यांच्याकडे ओबीसी दाखला नाही म्हणून। म्हणजे हा सरकार केवळ फसवण्याचं काम करत आहे। सरकारला कुठेतरी जागे करावं लागणार आहे आणि आपण समाज रस्त्यात उतरल्याशिवाय सरकार काम करणार नाही। त्या अनुषंगाने हे मंगळवेढा ते मुंबई लिंगायत जोडो बसवज्योत यात्रा संपन्न होणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।